संभाजीराजांना मोगली मनसब दिल्याचे शाही फर्मान औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणी स्वराकडून पाठविले होते. ते फर्मान मिर्झाराजाच्या गोटाजवळ आले होते. जातीनिशी सामोरे जाऊन संभाजीराजांनी ते स्वीकारायला पाहिजे होते. बाळाजींनी वाचून थैलीबंद केलेल्या पत्राकडे बघताना राजे कसल्या तरी विचारात गढून गेले. त्यांनी बाळाजींच्याकडून पत्र आपल्या हाती घेतले. थैलीतून पत्राची वळी बाहेर काढली. ती उलगडून पत्रावरून एक धावती नजर फिरवली. दिलेरच्या पत्रात कुठे चुकून सुद्धा राजांच्यासाठी अदबीचा आदराचा शब्दही दिसत नव्हता. राजांनी एक उतरता निश्वास सोडला. पत्र पुन्हा थैलीबंद केले. इतक्यात जातीनिशी आखाडा फोडून आणलेले विजयादशमीचे सोने राजांना देण्यासाठी संभाजीराजांनी महालात प्रवेश केला आणि पुढे होत संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. राजांच्या ओंजळीत लुटीचे सोने देताना संभाजीराजे म्हणाले, महाराज साहेब, आम्ही बयाजवार बिलाकसूर आखाड फोडला, एका वारात चौकजीत केला. राजांच्या हातातील दिलेरच्या पत्र थैलीवरच संभाजीराजांचे सोने होते. एकदा आपल्या ओंजळीकडे आणि एकदा आपल्या ओंजळीकडे आणि एकदा समोरच्या आपल्या पुत्राकडे राजांनी बघितले. राजे विचारांच्या तंद्रीतच होते. तुम्ही आखाडा फोडून सोने बाहेर काढलंत, आम्ही मात्र आमच्या हातानं आमचं सोनपान आखाड्यात लोटलं आहे. कधी कधी माणसाला अंदाज नसलेल्या सीमाही उल्लंघाव्या लागतात. जगरहाटी वेगळं सीमोल्लंघन करावं लागतं. धुमसणाऱ्या दिलेरनं अचूक वेळ साधली. बाळराजे, हत्यारानं सोनं उष्ट केलंत, तसंच या मुहूर्तावर अक्कल हुशारीनं राजकारण उष्ट करा. आई जगदंबा त्यासाठी तुम्हाला आपल्या वाघाचं बळ देईल. राजांनी ओंजळीतील सोनेपाने आणि थैली तशीच बाळाजी आवजीच्या हाती दिली आणि आपल्या हाताच्या बोटातील अंगठी उतरून संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवली. दसऱ्याची सोनपाने सुकली सुद्धा नाहीत. तोच संभाजीराजांना पुन्हा राजगड सोडावा लागला शाही फर्मान स्वीकारण्यासाठी. राजांचा आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे राजपुतांच्या गोटाजवळ आले. सोबतीला दौलजी घाटगे, नेताजीराव, गंगाधर पंत आणि विश्वासू मंडळी होती. किरीटसिंगाने सामोरे येत त्यांची अगवानी केली. आई ये शंभूराजे म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन त्यांचे स्वागत केले. मिर्झाचा गौरवर्णी चेहरा उजळून गेला होता. दख्खनेत कोणाला नाहीत अशी फते त्याला मिळत होती. मिर्झाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शामियान्यात आलेल्या बक्षी जानी बेग आणि तेजसिंह कछवा यांचा परिचय करून दिला. राजांच्या तब्येतीची राजकारणी रिवाज म्हणून विचारपूस केली. मोठ्या समाधानाने मिर्झाने हुक्क्याची नळी हाती घेऊन क्षणभर हुक्का चूस केला आणि बक्षी जानी बेगकडे बघत म्हणाला, बक्षी, फरमान अपनाने का रस्म रिवाज कुंवर संभाजी को समझा देना, कुछ कुसूर मत करना. बक्षी बेगने झटकन वाकून मिर्झाला तस्लीम केली. जी हुक्म राणाजी म्हणत त्याने संभाजीराजांना निरखले. त्याला जाणवले की एवढ्या कमती उमरीचा दिल्ली दरबारात एकही सरदार नव्हता व अदब राखून फरमान स्वीकारण्याची शाही पद्धत त्याला समजावून सांगणे बक्षी बेगला अवघड वाटले. थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतगार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने 2 कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकात ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफा वर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजीराजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, लीजिए छोटे राजासाहेब. संभाजीराजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुखावह घुटका घेत मिर्झा राजा म्हणाला, छोटे राजा साहब, इस बख्शी के डेरे में जाना, रिवाज की हर बात ध्यान देकर सुनना, फरमान अदब से अपनाना, समझदार हो, सब ठीक होगा. कांजीचा घुटका घ्यावा म्हणून संभाजीराजांनी कोटरा ओठाला लावला होता, पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली घेतला.
हातातील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता. दुसऱ्याच्या आखाड्याच्या कडी मोहरा बहाल करण्याचा मिर्झाही रिवाज सांगत होता, अदब राखण्याचा. थंडी होने दीजिए. मिर्झा संभाजीराजांच्या कटोऱ्याकडे बघत पुढे झुकून म्हणाला. मान उठवून त्याच्या डोळ्यात क्षणभर रोखून बघताना संभाजीराजांना होळीच्या पेटत्या हुडव्यात बेधडक हात घालणारे, सोन्याच्या आखाड्यावर तुटून पडणारे आपले मावळे आठवले. त्यांचे अंग सरसरून आले. मिर्झावरचे डोळे तसेच ठेवून त्यांनी हातीचा कटोरा वर उठवून ओठाला लावला. कपाळावरचे शिवगंध जराही न ढळविता, पापणी न मोडता त्यांनी कटोऱ्यातील गरम कांजी घटाघट पिऊन टाकली. ताणल्या भुवयांनी त्यांच्याकडे बघत मिर्झाने आपल्या हातीचा कटोरा तसाच ठेवला. त्याच्या राजपुतानी मनात एक विचित्र विचार तरळून गेला. त्याला शिवाजीराजे समोर असताना धगधगीत अंगार वाटले होते. त्यांचा हा फर्जंद त्या अंगाराच्या जवळपासचा वाटत होता. पण कसा ते मात्र मिर्झाला नीट उमजेना. त्याच्या केशरी टिळ्याला कपाळभर आठ्या पडल्या. सोपे होते पण मिर्झाला सापडले नव्हते. राजे धगधगीत अंगारासारखेच होते, न विजता अंगभर पेटणारे. त्यांचे फर्जंद संभाजीराजे त्या अंगाराचाच अंश होते. अंगाराने फेकलेल्या धगीच्या लोळासारखे न चुकता चटका देणारे. बक्षी छोटे राजा साहब को अदब से ले जाना अपने डेरे में. मिर्झाने स्वतःला सवरीत जानी बेगला फरमावले. जी हुजूर. किरीटसिंगाने डोईवरचा साफा डोलविला. जाईये शंभूराजे. मिर्झा राजाने संभाजीराजांना सुचविले. बक्षी जानी बेग आणि किरीटसिंग यांच्या मागून नेताजींच्यासह संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियान्यातून बाहेर पडले. त्यांच्या समोर किल्ले पुरंदर दिसत होता. कानात नेताजींचे बोल घुमत होते. जिथं माणूस उपजतं ती जागा साद घालती माणसाला. त्यांना वाटत होते दहा कमरेत वाकून तस्लीम करणारा हा कोरल्या दाढीचा बक्षीबेग, पिळल्या दाढीचा पुन्हा पुन्हा पीळ देणारा हा किरीटसिंग या सगळ्यांना इथेच सोडावे आणि थेट किल्ले पुरंदरची चढण चढून त्याचा माथा गाठावा, एकट्याने आणि पायी. बक्षीबेगच्या छोट्या माटाचा चांदताऱ्याचा डेरा आला. त्याचे पठाणी पहारेकरी हातातील हत्यारे कपाळाला लावीत कमरेत वाकले. बक्षीबेग किरीटसिंग यांच्या मागून संभाजीराजे आणि नेताजीच्या त्या चांदताऱ्याच्या डोऱ्यात शिरले. कोणाची नियती कोणाला कसल्या अभद्र दरवाज्यात केव्हा उभी करेल ते सांगता येत नाही. किरीटसिंगाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसविले. नेताजीराव त्यांच्या समोर सावध नजरेने उभे राहिले. पडवलेल्या पोपटासारखा बक्षीबेग फरमानाचे रिवाज सांगू लागला. हे असले काही संभाजीराजांनी कधीच ऐकले नव्हते. दिल्लीहून मोहिउद्दीन मोहम्मद, औरंगजेब, आलमगीर, पादशाह गाजींचे त्यांना 50,000 सरदार करणारे शाही फरमान सुटले होते. त्या फरमानावर फरमानी निशाणी म्हणून औरंगजेबाच्या खाशा हाताच्या पंजाचा मेंदीच्या रसात बुडलेला ठसा होता. फरमानाचा सांडणीस्वार मजला मागे टाकीत औरंगाबाद मार्गे करे पठाराजवळ मिर्झाच्या तळापासून एका मजलेवर येऊन थांबला होता. मिर्झाने आपल्या तळाच्या उत्तरेच्या बाजूला त्या फरमानासाठी फरमानबाडी उभी केली होती, ज्यात उभा उंट सहज मावू शकेल असा चौकोनी आकाराचा उंच शामियाना फरमानासाठी खडा करण्यात आला होता. फरमान घेऊन येणारा सांडणीस्वार आपला उंट थेट शामियान्यात आणून खडा करणारा होता. ज्याने फरमान स्वीकारायचे त्या दरबारच्या कदीम चाकराने पाठ न दाखविता त्या उंटासमोर पेश व्हायचे होते. 3 वेळा लवून तस्लीम कुर्निसात करायचा होता. मग सांडणीस्वार सवारीचा शाही उंट खाली बसविणार होता. चाकराने आपले गुडघे जमिनीवर टेकून त्या उंटाच्या बगलेला खाली मान घालून बसायचे होते. सांडणीस्वार त्याच्या डोक्यावर फरमानाची थैली उंटावरून ठेवणार होता. ती हातांनी धरून उठत पाठ न दाखविता चाकराने तसेच 10 कदम मागे हटायचे होते. साक्षात
शहेनशाहे हिंदुस्ता आपल्या सामने मौजूद आहेत या कल्पनेने स्वीकारणे हे सारे रिवाज बिलाकुसूर पार पाडायचे होते. ही शाही चाकरी होती, तिचे हे शाही फरमान होते, त्याचे हे रिवाज होते. आजवर मी म्हणणाऱ्या कैक शमशेर जंगांनी, तेग बहादरांनी याच पद्धतीने तसले फरमान स्वीकारले होते. बक्षी बेगचा एक एक शब्द संभाजीराजांच्या जीवाची घालमेल करीत होता.